जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण चाललोय पुण्याला, कारण की आपला एक पेपर राहिला होता, तुम्हाला माहिती जो समोर ढकलला होता। आता तो 29 तारखेला म्हणून आपण आज जातोय, कारण की ते पेपरची प्रिपरेशन पण करणं होते। आणि दुसरा विषय असा होता की आपल्याला जावं पण वाटत नाही, कारण की गावामध्ये जत्रा चालू आहे, एवढी मजा आहे गावामध्ये आणि मी तिकडे पुण्याला चाललोय। पण आता काय करणार, जे आपलं काम आहे ते करावंच लागणार आहे। आपलं काम मेहनतीचं काम नाही, डोकं चालवायचं की आपल्याला आपलं पेपर द्यायचा चांगला आहे। पेपर द्यायचा, त्यानंतर आपली इंडस्ट्रियल ट्रेनिंग आहे। इंडस्ट्रियल ट्रेनिंग आता 1 महिन्याची, तर बघू आता समोर काय काय होतं आपलं। जर इंडस्ट्रियल ट्रेनिंग इकडे दिली तर आपण परत गावाकडे येणारच आहे, पण जर सर्व लोक नाही ऐकले तर मग तिथंच करावं लागेल, तिथं ते इंडस्ट्रियल ट्रेनिंग देतील आपल्याला। तर मग आता बघू आज काय काय होते। तर तुम्हाला आज हा ब्लॉग 2 पार्टमध्ये तर नाही, 1 पार्टमध्येच टाकतोय। आज कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? आजचा एक आणि उद्याचा, म्हणजे उद्या पुण्यापर्यंत जाईपर्यंत हा कंटिन्यू ब्लॉग राहणार आहे। तर तुम्ही फक्त आपल्याला सपोर्ट ठेवा। ज्याने कोणी फॉलो केलं नसेल त्याने जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा। तर तुम्ही आता सोबत राहा, बघू आता काय काय होते। तुम्हाला नक्की ब्लॉग आवडेल, थोडा इमोशनल पण आहे, कारण की गावाकडनं आता जावं वाटत नाही। 1-4-5 दिवसासाठी येतो आणि जातोय, करमत ना तिकडं नाही का, मग गावाला सोडून टाईम झालेला आहे जायचा। आता आपले 5-6 वाजले, आता मित्र येतोय मला घ्यायला, जातो आता। एकदा आईचं आपल्या घरच्या देवाऱ्याचं पप्पाचं दर्शन वगैरे घेतलं, कारण की पप्पाला कुठेतरी जायचं होतं। तुम्हाला वाटत परत पप्पाचं का नाही घेतलं, दर्शन घेऊ एकदा आपल्या घरच्या देवाचं। काय राम्या, पर्यंत यायला पण अडचण होती का आईला? सामान ना रे, कपडे एकदाच आणत असतो मी धुवायला। नाही राहू दे, मी घेतो तिथं येऊ का? हो हो हो। एखादं प्रोटीनचं झालं, आता प्रोटीनचा शेक घेतला गेल्यावर भूक लागते। प्रोटीन म्हणजे तसं नाही सांगितलं, पोहे खायचे, पोहे खाल्ले क्या क्या बात कर रहे हैं? काय राम्या, ए राम्या हातला का? अरे अरे राम्या राम्या चल याला का पुण्याला? हा मध्ये टाकून नको शिवी नको रे, हे शिकवलं का आम्ही तुला लहानपणीपासून? ब्लॉग मध्ये टाकू नको। नमस्ते अंकल जी। पप्पा फुटेजमध्ये पप्पा इमोशनल झाले होते, मम्मी पण घरून निघताना खूप इमोशनल झाली होती, कारण की त्यांना कधी म्हणजे मी दूर जातो ज्यावेळेस घरी येतो आणि ज्यावेळेस जातो ना, त्या दोघांना पण असं राहत नाही, म्हणजे ते दोघं खूप इमोशनल होतात। माझे मित्र पण आले, ते मित्रांनी थोडं पप्पांना सांगितले जाऊ द्या चला काका, ते गेले घेऊन त्यांना। मला पण नाही करमत, कारण की ते दोघं ज्यावेळेस इमोशनल होतात ना, त्यावेळेस मी पण म्हणजे। तर भावांनो इथं सुमसामीला का आपली बसमध्ये म्हणजे डिझेल, त्या पेट्रोल पंपावरती डिझेलमध्ये पाणी मिक्स झालं, त्यामुळे टोटल गाड्यांचं डिझेल तिथं भरलेलं 20-20 हजारांचं डिझेल भरलेलं, लिटरली खोटं नाही बोलत, ते रिटर्न हे करतात। तुम्हाला आता ते दाखवलंच मी तसं, ते रिटर्न टाकतात त्याच्यामध्ये, कारण की भाऊ डिझेलमध्ये पाणी मिक्स झाल्यामुळं धूळ मारते ना। आता अंधार पण एवढा झाला आहे ना, इथं लाईट पण गेलेली आहे, तर थोडंफार हे होतंय, म्हणजे त्यांचे चालू आहेत ते डिझेल मारलंय, त्याच्यातून काय होते ते दुप्पट मारते खालून याच्यामधनं, त्यामुळं बात तो सही है दौड़ना तो पड़ता है उसके धंधे के बारे में। त्या सायलेन्सर म्हणून, त्यामुळे ते आता परत ते डिझेल भरलेला खाली करायचं आणि गाडी परत लावायची। आणि ऑलरेडी आम्हाला जवळजवळ 3 तास का 2 तास गाडी लेट झाली इथं, त्यामुळे खूपच मजा झाली। सगळे लोक भीतीच्या आणि गाडीमधून खाली उतरले, त्यांना वाटलं काय झालं काय नाही, ते मी बघा आता तुम्हाला दाखवतोय।
तर भावांनो आता आपण इथं जेवण झालं आपलं जेवण कारण गाडी तिथं आणखी वेळ लागणार होता त्यामुळे ते बोलले की इथं जेवा आणि ते तिथं गाडी रेग्युलर तिथं थांबणार नाही आणि डायरेक्ट आता समृद्धीवरून डायरेक्ट टाईम कवर करणार आहे समृद्धीवरून ते गाडी टाकणार आहे त्यामुळे आता इथं आपण आता जेवलं आणि जेवढं आता विषय झाला म्हणजे पैसे गेले पण मजा नाही आली बाबा असं म्हणतात ना पैसे गेले पण मजा यायला पाहिजे असं नाही भाजी घेतली टोटली खराब झाली होती हॉटेलमध्ये बसून तुम्हाला अशा ठिकाणी परत परत घरचे जे येतेच का तर आत्ता मला वाटते पेट्रोल खाली करण्यात आलं वाटते त्याच्यामधनं पेट्रोलची टांकी वगैरे साफ करून घेतली तर मला दाखवतो लयच मजा आली पोरांनो काय सांगते मला असं कोणासोबत व्हायला नाही पाहिजे आता तुम्ही बघा तर आता विषय आता आलो आपण पेट्रोल पंपवरती आणि पेट्रोल भरतायत फायनली ते सगळं क्लिअर केले तिथे जे पाण्यामध्ये मिक्स झालं होतं पेट्रोल आणि इथं आलो आता ते पेट्रोल भरणं तर नक्की डायरेक्ट आपण समृद्धी आलो सणानानाम फिरवे आपण डायरेक्ट आता पुण्याला तर आता बघू किती वाजेपर्यंत जातो सोबत जसं तुम्हाला भेटेल तसं मी पार्ट घेईन तर चला तर फायनली मित्रांनो आपण पुण्यामध्ये आलो आहे आता आपण आहे शिवाजीनगरमध्ये आणि आता आपण चाललो आपल्या रूमकडे करूनगरला येताना खूप त्रास झाला आपल्याला कारण की तुम्हाला माहिती आहे होतं गाडी आपलं डिझेल भरून डिझेल खाली केली त्यानंतर त्यांनी बराच टाईम कवर केला म्हणजे एक्सपेक्ट होते की आपण 6 वाजेपर्यंत पोहोचेल तर त्याने आपल्याला 7:30ला पोहोचलो पुन्हा दिवस त्याने उशिरा सोडले पण आलो शेवटी त्यामुळे जास्त उशीर नाही झाला आपल्याला तिथं जेवढा वेळ लागला आपल्याला 3 तास तर मला वाटला पण आपण आलोय नव्हतं आपण चालू तर आपला आज ब्लॉग इथं करत होतो ब्लॉग आवडल्यास नक्की नाही गेलं